इको फ्रेंडली बुद्धिविधाता. थीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर. वर्ष 8वे. लाल मातीची घरी बनवलेली पार्थिव श्री महागणपतींची मूर्ती. कृपया लक्ष द्या. 1011 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. वंदे कृषी. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून सुटेल. भारतात पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने शेतीची कामे केली जातात. अगदी पेरणीपासून मशागतीपर्यंत सगळी कामे हाताने केली जातात. मात्र अशात रामभाऊ यांच्यासारखे शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. रामभाऊ यांनी आपल्या बागेत सेन्सर उपकरणे लावून घेतली आहेत. या उपकरणांच्या मदतीने ते रोजचे हवामान आणि मातीची गुणवत्ता तपासतात. यासोबतच पिकांना पाणी कधी घालायचे, खत कधी घालायचे आणि कीटकांचा सामना कसा करायचा यासाठी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. या सगळ्यांची माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळते. ते सांगतात AI व स्मार्ट इरिगेशनच्या मदतीने योग्य वेळीच पिकाला पाणी दिले जाते. 50% पाण्याची बचत होते. शेतीची उत्पादकता सुधारण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेणे हा एक भाग आहे. मात्र पारंपरिक कृषी पद्धतीत बदल देखील महत्त्वाचा आहे. या रोबोमध्ये AIचा वापर केला गेला आहे. या कॅमेऱ्यामुळे जमिनीचे अचूक निरीक्षण केले जाते व प्रत्येक झाडाची किती प्रोग्रेस आहे ते कळते व आजूबाजूला तण गवत असेल तर ते जाळून टाकते. उतारावरची शेती किंवा ऊसासारखी उंच पिकांना फवारणी करणे अवघड असते, तर ड्रोन व इमेज प्रोसेसिंगच्या सहाय्याने AIने फवारणी करणे शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, बाजारभाव व कुठल्या पिकाची कशी मागणी आहे त्यानुसार स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या ॲपमध्ये शेतकऱ्याला माहिती मिळेल. कधी कुठले पीक काढायचे, ट्रान्सपोर्टला कधी पाठवायचे. ट्रान्सपोर्टसाठी आपल्या भारतात असलेले रेल्वे नेटवर्क कामात येईल व वंदे कृषीसारख्या फास्ट ट्रेनने नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर देशात पोहोचेल. अशी आहे कन्सेप्ट कृत्रिम बुद्धी डेटा आधारित शेती.